आजचा ब्लॉग ना थोडा दररोजच्यापेक्षा थोडा वेगळाच आहे. कारण ना आज ना मी एका सबस्क्रायबरची जी डिमांड होती ना तीच आज कंप्लीट करणार आहे. त्यांचं म्हणणं असं होतं की हा जो ब्लॉग आहे ना तुम्ही असा बनवा ज्याच्यामध्ये तुम्ही पॅराशूट ऑइल ना अगोदर केसांना लावून नंतर तेच ऑइली केस घेऊन ना तुम्ही जे ट्रॅडिशनल लुक आहे ना तेच करायचं आहे. आणि त्यांचं म्हणणं असंही होतं की ते ट्रॅडिशनल लुक करून तुम्ही मार्केटमध्ये किंवा हॉटेलमध्ये जा. आणि त्यांची डिमांड कंप्लीट करताना ना मी काहीसं म्हणजे थोडा ट्राय केलेला आहे. तर तुम्हाला ना हा ब्लॉग बघताना थोडा छान वाटेल आणि दररोजच्यापेक्षा थोडा वेगळाही आहे. कारण आपण ट्रॅडिशनल लुक करायचं म्हणल्यास आपलं कसं असतं की हेअरस्टाईल करण्यासाठी आपण खूप काही करतो. कधी तर ना आपण हेअरस्टाईल करण्यासाठी पार्लरला पण जातो आणि ट्रेडिशनल लुक करायचं आहे म्हणून तिथूनच आपण एक छानशी अशी हेअरस्टाईल करून येतो. पण जर केसांनाच तेल लावलेलं असेल तर आपण जास्त काही हेअरस्टाईल नाही करू शकत. आणि केसच जर चिपकू असतील तर ते आपल्याला पण थोडं वेगळंच वाटतं. कारण आपलं कसं असतं पोरींचं, जर तेल लावलं तर आपण बाहेरही पडत नाहीत. आणि जर तेल लावून आपल्याला कोणी मेकअप करायला सांगत असेल ना तर ते आपल्यानं शक्य नाही. पण तरी पण मी ना त्यांची डिमांड कंप्लीट करण्यासाठी थोडा ट्राय केलेला आहे. तर तुम्ही ना ब्लॉग लास्टपर्यंत नक्की बघा आणि कसा वाटतोय ना तेही सांगा. कारण जर छोटे म्हणजे छोटं चॅनल असेल ना तर आपल्यासाठी ना एखादी कमेंट पण खूप मौल्यवान असते. त्यामुळे ना त्यांना नाराज न करायचं म्हणून ना मी हा छोटासा ट्राय केलेला आहे. पण धावपळीच्या जीवनामध्ये ना आपण केसांकडे लक्ष द्यायचं विसरूनच जातो. आणि त्यातल्या त्यात तर ना ऑइलिंग करणं तर आपण विसरूनच जातो. कारण एखाद्या वेळेस तरी आपण स्पा करून येऊ, हेअर कट करून येऊ, पण ऑइलिंग करायला ना आपल्याला खरंच खूप कंटाळा येतो. आणि मला पण खरंच खूप कंटाळा येतो. पण मी ना संडेला सुट्टी असते म्हणून मी ना सॅटर्डेला एक वेळेस तरी आठवड्यातून नक्की हेअर ऑइलिंग करते. पण जर शक्य असेल ना तर 2 वेळेस नक्की करत जा 8 दिवसातून. त्यामुळे केस ना खरंच खूप छान राहता, मऊही राहता आणि चमकदारही राहता. पण मला ना तेवढं शक्य नसल्यामुळे मी 8 दिवसातून एक वेळेस नक्की करते. आणि पॅराशूट ऑइल ना हे आपण लहानपणापासून वापरत आलेलं आहोत. आणि आपली आई किंवा आजी हेच तेल लावून आपल्याला ना चंपी करून द्यायची आणि त्याच्याबरोबरच ना आपल्या 2 वेण्या घालून आपल्याला शाळेत पाठवायची. आणि ही आठवण ना कोणाकोणाला येते ते पण मला नक्की कमेंट करून सांगा. तर ना मी अगोदर अशा पद्धतीने ना हेअर ऑइलिंग करून घेतली होती. आणि नंतर त्यांच्या डिमांडनुसार ना हेअर ऑइलिंगनुसारच म्हणजे हेअर ऑइल झाल्यानंतरच मला ना ट्रेडिशनल लूक करायचा होता. त्याच्यासाठी ना मी ही पैठणी साडी निवडलेली. ही साडी ना थोडी खास आहे कारण ही ना माझ्या आजीने साडी घेतलेली आहे. त्यामुळे ती साडी मला ना खरंच खूप आवडते. आणि त्याच साडीपासून ना मी आज तुम्हाला ट्रॅडिशनल लूक करून दाखवणार आहे. तर तुम्हाला ही साडी पण कशी वाटली आणि ही साडी घातल्यास मी कशी दिसते ना तेही तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. कारण साडी जरी सिंपल असली तरी याच्या मागे ना खरंच आपल्या खूप म्हणजे स्पेशली माझ्या ना खरंच खूप भावना आहेत. त्याच्यासाठी ना मी अगोदर ही साडी वेअर करून घेतली. आणि आता मेकअप करायचा आहे म्हणल्यास पहिलं तर ना प्रायमर येतं तेच मी अगोदर ॲप्लाय करून घेतलं होतं. आणि नंतर ना जे काही आपण मेकअपमध्ये करतो ना तेच स्टेप मी फॉलो केलेल्या, ज्याच्यामध्ये फाउंडेशन तर काही मी वापरत नाही त्याच्यामुळे ते स्किपच केलं होतं. आणि मी डायरेक्ट ना पॉन्ड्स पावडर आपलं यूज केलेलं. आता हे पावडर ना याच्याबरोबर पण आपल्या लहानपणापासूनच्या आठवणी आहेत. कारण आपण लहानपणापासून आत्तापर्यंत तर मला वाटतं की प्रत्येक घरामध्ये हेच पावडर आपण म्हणजे बघू शकतो. आणि सगळ्यांच्या घरामध्ये ना हे अवेलेबलच असतं. त्यामुळे हेच पावडर लावलं आणि नंतर थोडी लिप बाम लावून घेतली. हे झाल्यानंतर आता साडीवर म्हणजे साडी घातली आहे म्हणल्यावर थोडं काजळ आणि बाकीचं थोडं मेकअप पण येतोच. म्हणून अगोदरना काजळ लावून घेतली आणि नंतर थोडा मेकअप करायला सुरुवात केली होती. साडी घातली आणि चंद्रकोर नाही असं
होतच नाही. त्याच्यामुळे ना अगोदर चंद्रकोर लावून घेतली आणि हातामध्ये बांगड्या पण नव्हत्या त्यामुळे त्याही घालून घेतल्या आणि हे सगळं झालं. पण नंतर लक्षात आलं की आपण लूक साडीवरचा करतो आहे म्हणल्यास नथ पण तेवढीच इम्पॉर्टंट आहे. कारण त्याच्यामुळे ना आणि चंद्रकोर टिकलीबरोबरच नाकामध्ये नथ घालून ना मी मी थोडी सौंदर्यता वाढवली होती आणि खरंच खूप छान लूक मला तरी वाटत होता. आणि तुम्हाला कसा वाटतो आहे ना तेही नक्की कमेंट करून सांगा. आता केसांना तर काही करू शकत नव्हते त्यामुळे सिंपल असा आंबाडा घातला आणि गजरा तर काही अवेलेबल नव्हता म्हणून ना खोटाच गजरा लावून असा सिंपल असा लूक तयार केला होता. कसा वाटला ते नक्की